नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या ALD चॅनल। या जुन्या कोलारू वाड्यात पहाटचे 5 वाजले होते। वातावरणात थंडीचा कडाका होता, पण कमलाच्या हातांना मात्र चुलीच्या धगधगत्या ज्वाळाची सवय झाली होती। चिमणीच्या मंद प्रकाशात तिची सावली भिंतीवर एखाद्या विशाल वटवृक्षासारखी दिसत होती। असा वृक्ष जो वादळात स्वतः सोसतो, पण घरट्याला धक्का लागू देत नाही। कमलाने फुकणीने चुलीतली आग फुलवली। तिच्या चेहऱ्यावर धुराचे लोट येत होते, पण तिचं लक्ष बाजूच्या खोलीतून येणाऱ्या त्या ओळखीच्या आवाजाकडे होतं। खोक खोक खोक, आईच्या खोकण्याचा तो आवाज आणि त्यासोबत होणारी अंथरुणाची सळसळ। गेली 2 वर्ष आई याच अंथरुणाला खेळलेली होती। वडिलांच्या निधनानंतर अर्धांगवायूने तिची वाचा हिरावली होती, पण तिचे डोळे आजही खूप काही बोलत होते। आले ग आई, कमला पुटपुटली आणि गरम पाण्याचा तांब्या घेऊन आईच्या कोठडीत शिरली। आईचे डोळे उघडे होते, त्या डोळ्यात माया होती, पण त्याहूनही जास्त एक प्रकारची अपराधीपणाची भावना होती। आपल्या 40शी ओलांडलेल्या लेकीने स्वतःचं आयुष्य, स्वतःची स्वप्न आणि लग्नाचं वय या वाड्याच्या चौकटीतच जाळून टाकलं। हे बघून त्या माऊलीचं अंतःकरण पिळवटून निघायचं। आईला सावरून बसवत असतानाच ओसरीत कोणाचे तरी पाऊल वाजले। कमलाने खिडकीतून बाहेर बघितलं। तिचा भाऊ गणेश बाहेरच्या विहिरीवर तोंड धुवत होता। गणेश 30-35चा तरुण, दिसायला राजबिंडा, पण स्वभावाने इतका अबोल की घरच्यांनाही त्याचं मन कधीच कळलं नाही। शहरात काम करून तो घर चालवत होता, पण गेल्या काही दिवसापासून त्याच्या वागण्यातली अस्वस्थता कमलाला जाणवत होती। तो रात्रभर जागा राहायचा, एकटाच विचार करत बसायचा आणि लग्नाचा विषय काढला की चिडून बाहेर निघून जायचा। गणेश, चहा घेऊन जा, कमलाने हाक मारली। गणेशने मान वळवून बघितलं। त्याच्या डोळ्याखाली आलेली काळी वर्तुळ सांगत होती की तो फक्त शरीरानं इथे आहे, त्याचं मन कुठल्या तरी मोठ्या संकटात अडकले। नको ताई, उशीर होतोय, आज रोहिणी आणि सरिता येणार आहे ना, त्यांना नीट सांभाळून घे, मी रात्री उशिरा येईन। एवढं बोलून त्याने आपली बॅग उचलली आणि तो गडबडीने घराबाहेर पडला। कमला दरवाजाकडे बघतच राहिली। आज घराच्या दोन्ही लेकी माहेरी येणार होत्या। घर गजबजणार होतं, हसण्या खिदळण्याचे आवाज येणार होते, पण कमलाच्या मनात एक अनामिक भीती दाटून आली होती। घराच्या या शांततेत काहीतरी असं रहस्यदंड होतं, ज्याची चाहूल फक्त तिलाच लागत होती। अशी ही सुरुवात एका मोठ्या संघर्षाची आणि गूढ रहस्याची नांदी ठरली। पहाटे 4:30 वाजले होते। त्या जुन्या वाड्यासारख्या घरात अजूनही अंधार दाटलेला होता, पण कमलाची झोप कधीच उडाली होती। सवयीप्रमाणे तिने अंथरूण सोडलं आणि देवापाशी दिवा लावला। काचेच्या चिमणीचा तो मंद प्रकाश तिच्या थकलेल्या चेहऱ्यावर पडला। वय वर्ष 40, पण कपाळावरच्या आठ्या आणि डोळ्याखालील काळी वर्तुळं तिच्या वयापेक्षा जास्त अनुभवाची साक्ष देत होती। कमलाने स्वयंपाकघरात जाऊन चुलीत लाकडं घातली। धुराचा लोट तिच्या डोळ्यात गेला, पण तिने डोळे पुसले नाही, कारण आता तिला आसवाची सवय झाली होती। 10 वर्षापूर्वी वडील गेले आणि आईला अर्धांगवायूचा झटका आला। तेव्हापासून या घराचा गाडा एकटी कमला ओढत होती। कमले ग पाणी, आईचा तो अडखळणारा आणि अस्पष्ट आवाज कोठडीतून आला। कमला तांब्या घेऊन धावतच आईच्या खोलीत गेली। शांताबाई अंथरुणावर खेळलेल्या होत्या। त्यांचं शरीर साथ देत नव्हतं, पण डोळे मात्र खूप काही सांगू पाहत होते। कमलाने आईला पाणी पाजलं, तिचं अंग पुसून काढलं आणि औषधं दिली। आईच्या डोळ्यात नेहमी एकच प्रश्न असायचा, जो कमला वाचू शकत होती, माझ्यामुळे
तुझं आयुष्य का जाळलंस? पण कमला फक्त स्मित हास्य करून बाहेर पडली. तिने 2 कप चहा केला. एका कपातला चहा तिने गणेशच्या खोलीत नेऊन ठेवला. गणेश तिचा धाकटा भाऊ, वयाची 35 ओलांडली तरी अजून बिनलग्नाचा. गणेश स्वभावाने अतिशय आबोल. तो शहरात एका खाजगी कंपनीत कामाला होता, पण घरी आल्यावर तो कुणाशी फारसं बोलत नसे. गणेश चहा ठेवलाय, आज उशीर झालाय तुला, कमला म्हणाली. गणेशने डोळे उघडले. त्याच्या डोळ्यात एक विचित्र भीती आणि थकवा होता. त्याने चहाचा कप हातात घेतला, पण कमलाच्या नजरेला नजर दिली नाही. ताई, आज मी उशिरा येईन, कामाचा खूप व्याप आहे, गणेश कोरड्या आवाजात म्हणाला. कमलाला काहीतरी खटकलं. गेली काही दिवस गणेश असाच वागत होता. रात्री उशिरा येणं, कुणाचा तरी फोन आल्यावर चोरून गच्चीवर जाऊन बोलणं आणि आईच्या खोलीकडे सारखं संशयाने पाहणं. दुपारच्या वेळी धाकट्या 2 बहिणी रोहिणी आणि सरिता आपापल्या मुलासह माहेरी येणार होत्या. त्यांच्या येण्याच्या आनंदापेक्षा कमलाला काळजीच जास्त होती. घराची आर्थिक ओढाताण तिला कुणालाच सांगायची नव्हती. पण त्याच वेळी आईच्या खोलीतून काहीतरी पडल्याचा आवाज आला. कमला धावत आत गेली तर आई जमिनीकडे हात करून काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करत होती. पलंगाखाली एक जुनं लाकडी कपाट होतं, ज्याची चावी फक्त गणेशकडे असायची. त्या कपाटाचा दरवाजा किंचित उघडा होता आणि आतलं सामान विस्कटलेलं होतं. कमलाने विचार केला, गणेशने सकाळी कपाट उघडलं होतं का? पण तो तर म्हणाला होता की तो घाईत आहे. इतक्यात बाहेर रिक्षा थांबल्याचा आवाज आला. रोहिणी आणि सरिता आल्या होत्या. हसण्या खिदळण्याचा आवाज घरभर घुमू लागला, पण कमलाचं लक्ष मात्र त्या उघड्या कपाटाकडे आणि आईच्या त्या घाबरलेल्या डोळ्याकडे होतं. घराच्या भिंतींना जणू काहीतरी भयानक गुपित माहीत होतं, जे आता हळूहळू बाहेर येणार होतं. वाडा लेकी सुनांनी बहिणींनी गजबजून गेला होता. रोहिणी आणि सरिता आपल्या मुलाबाळासह आल्यामुळे शांत पडलेल्या त्या जुन्या भिंतींना जणू वाचा फुटली होती. पण कमलाच्या मनात मात्र मगाशी पाहिलेल्या त्या विस्कटलेल्या कपाटाचा विचार घर करून होता. बहिणीचा थाट आणि कमलाची ओढाताण होत होती. रोहिणीने येताना महागड्या साड्या आणि मुलांसाठी भरमसाठ खेळणी आणली होती. अगं ताई, मुंबईला आता हेच फॅशनमध्ये आहे, असं म्हणत तिने एक चकचकीत साडी कमलाच्या हातावर ठेवली. सरितानेही गळ्यातला सोन्याचा नवीन हार मिरवत घरभर फेरफटका मारला. कमलाने कौतुकाने पाहिलं, पण तिला राहून राहून प्रश्न पडत होता की गणेशने काल रात्रीच तिला सांगितलं होतं की हाताशी पैसे कमी आहेत. मग या दोघींना पैशाची चणचण भासत असल्याचं जे तिला वाटत होतं ते खरं की खोटं? दुपारच्या जेवणावेळी सणावाराचं जेवण होतं. पुरणपोळीचा सुवास घरभर दरवळत होता. जेवताना रोहिणी अचानक म्हणाली, ताई, गणेशचं लग्न आता उरकूनच टाक गं. किती दिवस असाच राहणार? आणि आईची सेवा करायला सुद्धा घरात हक्काची सून हवीच की? सरितानेही त्यात सूर मिसळला. हो ताई, आणि गणेशचा पगारही चांगला असेलच ना? आता तर त्याला प्रमोशन मिळालं असेल. कमलाने गणेशकडे पाहिलं. गणेश ताटात बघून शांतपणे जेवत होता. त्याच्या चेहऱ्यावर आनंदाचा लवलेशही नव्हता. त्याने चटकन विषय बदलला. मी जरा कामासाठी बाहेर जातोय, यायला रात्र होईल. तो उठला आणि कोणाशीही नजर न मिळवता निघून गेला. गुड हालचाली सुरू झाल्या. संध्याकाळ झाली. दोघी बहिणी बाजेवर बसून गप्पा मारत होत्या. मुलं अंगणात खेळत होती. कमला आईला दूध पाजण्यासाठी खोलीत गेली. आईने कमलाचा हात घट्ट धरला. तिच्या डोळ्यातून
पाणी वाहत होतं. तिने हाताने भिंतीकडे असलेल्या कपाटाकडे खून केली. काय झालं आई, काही हवंय का? कमलाने विचारलं. आईने कपाटाच्या खालच्या फटीकडे बोट दाखवलं. कमलाने तिथे वाकून पाहिलं तर तिथे एक सोन्याची छोटी कडी, कानातील दागिना पडली होती. ही कुडी आईच्या त्या दागिन्यापैकी होती जे तिने गणेशच्या लग्नासाठी जमून ठेवले होते. कमलाच्या काळजात धस्स झालं. जर दागिने कपाटात आहेत तर ते बाहेर कसे आले आणि गणेश ते कपाट का उघडत होता? रात्रीचा थरार. रात्री 11 वाजले. सर्वजण झोपले होते, पण कमलाला झोप येत नव्हती. तिला अंगणात कोणाचे तरी पाऊल वाजल्याचा भास झाला. ती हळूच खिडकीपाशी गेली. बाहेर पावसाची रिपरिप सुरू झाली होती. त्या अंधारात तिला गणेशची आकृती दिसली. तो चिखलात काहीतरी शोधत होता किंवा लपवत होता. त्याच्यासोबत कोणीतरी अनोळखी माणूस होता जो रेनकोट घालून मोटरसायकलवर बसला होता. गणेशने त्याच्या हातातील एक लहान पुडके त्या माणसाला दिले. त्या माणसाने ते खिशात घातले आणि बाईक चालू केली. जाता जाता तो माणूस जोरात म्हणाला, हे शेवटचं आहे गणेश. पुन्हा पैसे कमी पडले तर याद राख. गणेश तिथेच पावसात डोकं धरून बसला. कमला हे सर्व बघून सुन्न झाली. तिचा शांत सरळमार्गी भाऊ अशा कोणत्या संकटात अडकला होता? तो चोरी करत होता की कोणाला तरी खंडणी देत होता? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न, त्याच्याकडे पैसे मागणाऱ्या त्या माणसाचा रोहिणी किंवा सरिताच्या संसाराशी काही संबंध होता का? कमलाला आता स्वस्थ बसणं शक्य नव्हतं. तिने ठरवलं की उद्या सकाळी ती स्वतः या कपाटाची झडती घेणार आणि गणेशला जॉब विचारणार. पण तिला माहीत नव्हतं की उद्याचा सूर्योदय घराच्या नात्याची सर्व समीकरणं बदलून टाकणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, पण घरातली हवा जड होती. कमलाने रात्रभर डोळा लावला नव्हता. तिच्या डोक्यात रात्रीचा तो प्रसंग आणि गणेशचा तो हताश चेहरा सारखा फिरत होता. सकाळी गणेश कामावर जाण्यासाठी निघाला तेव्हा कमलाने त्याला अडवले नाही, पण तिची नजर त्याच्या प्रत्येक हालचालीवर होती. कपाटांचे रहस्य काय आहे? गणेश घराबाहेर पडताच कमलाने सरळ आईची खोली गाठली. रोहिणी आणि सरिता बागेत मुलांसोबत खेळत होत्या. कमलाने आईच्या उशीखाली हात घातला. तिला माहित होतं की गणेशने चावी तेथेच कुठेतरी लपवली असणार. अनपेक्षितपणे तिला चावी मिळाली. थरथरत्या हाताने तिने ते जुनं कपाट उघडलं. कपाटात वडिलांच्या काळातील काही कागदपत्र होती, पण दागिन्याचा तो मखमली डबा गायब होता. त्याऐवजी तिथे काही स्टॅम्प पेपर्स आणि कोर्टाच्या नोटीस होत्या. कमलाने वाचायला सुरुवात केली आणि तिचे पाय जमिनीला खिळले. त्या नोटिसा गणेशच्या नावावर नव्हत्या, तर रोहिणी आणि सरिताच्या पतीच्या नावावर होत्या. त्यांच्या व्यवसायातील प्रचंड घाटा आणि घेतलेले लाखो रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी हे घर गहाण ठेवण्याचे व्यवहार सुरू होते. एक भयानक सत्य उजेडात आलं. कमलाला धक्का बसला की ज्या बहिणींना ती सुखात समजत होती त्या प्रत्यक्ष एका मोठ्या संकटात होत्या. पण गणेश हे सगळं स्वतःच्या अंगावर का घेत होता? इतक्यात रोहिणी खोलीत आली. कमलाच्या हातात ते कागद पाहून तिचा चेहरा पांढरा पडला. ताई, तू हे काय उघडलंस? रोहिणीचा आवाज थरथरत होता. रोहिणी, हे काय आहे? हे घर गहाण ठेवलंय. आणि गणेश त्या रात्री त्या माणसाला काय देत होता? कमलाने संतापाने विचारले. रोहिणी रडायला लागली. ताई, आमचा नाईलाज होता. सरिताच्या मिस्टरांनी जुगार आणि चुकीच्या धंद्यात पैसे घालवले. सावकार आमच्या जीवावर उठले होते. गणेशला हे समजलं तेव्हा त्यांनी स्वतःचे लग्नाचे पैसे त्यांना दिले, पण तरीही सावकार
मानत नव्हते, म्हणून गणेशने आईचे दागिने गहाण ठेवून हप्ते भरायला सुरुवात केली. वाटलं होतं की हे रहस्य संपलं, पण खरा हा धक्का अजून बाकी होता. दुपारी अचानक घराबाहेर एक पोलीस जीप येऊन थांबली. कमला धावत बाहेर गेली. पोलिसासोबत तोच रेनकोट घातलेला माणूस होता जो रात्री गणेशला भेटला होता. कमलाबाई, तुमचा भाऊ गणेश कुठे आहे? इन्स्पेक्टरने विचारले. काय झालं साहेब? माझा भाऊ निर्दोष आहे, कमला ओरडली. इन्स्पेक्टरने त्या रेनकोटवाल्या माणसाकडे बोट दाखवलं आणि म्हणाला, हा माणूस इन्शुरन्सचा एजंट आहे. तुमचा भाऊ गणेश याने स्वतःचा 5 कोटीचा अपघाती विमा उतरवला आहे आणि हा एजंट त्याला सांगतोय की जर त्याचा मृत्यू नैसर्गिक दिसला नाही तर पैसे मिळणार नाहीत. कमलाच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. गणेश फक्त चोरी करत नव्हता, तर तो स्वतःच्या मृत्यूची योजना आखत होता, जेणेकरून विमा उतरवलेले पैसे मिळतील आणि त्यातून बहिणीचे कर्ज फिटेल व आईचा उपचार होईल. तो रात्री त्या एजंटला विम्याचे हप्ते आणि कागदपत्र देत होता. कमला सुन्न झाली. ज्या भावाला ती चोर समजत होती, तो स्वतःला संपवून कुटुंबाला वाचवायला निघाला होता. उत्कंठा वाढवणारे वळण. इतक्यात सरिता ओरडत बाहेर आली. ताई, गणेशचा फोन आला. तो म्हणाला की त्याने पडक्या विहिरीकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. तो शेवटचा निरोप घेत होता. कमलाच्या काळजात धडकी भरली. ती वेळ दुपारी 2ची होती. नेमकी तीच वेळ जेव्हा विहिरीकडे कोणीच नसतं. कमला वेळेवर विहिरीवर पोहोचू शकेल का? बहिणींना आपल्या स्वार्थाची जाणीव कशी होईल? आपण पाहणार आहोत. कथा शेवटपर्यंत नक्की पहा. आईच्या या धक्क्यातून सावरून काही बोलणार का? कमलाच्या कानात सरिताचे शब्द गरम शिशासारखे टोचत होते. पडकी विहीर, ते ठिकाण गावापासून दूर आणि निर्जन होते. गणेशने टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी फोन केला होता. याचा अर्थ त्याच्या मनात अजून कुठेतरी जगण्याची ओढ होती, पण परिस्थितीने त्याला विळखा घातला होता. काळजाचा थरथरार होऊ लागला. कमलाने कसलाही विचार न करता घराबाहेर असलेली जुनी सायकल काढली. पाऊस आता जोरात सुरू झाला होता. रस्ते चिखलाने माखलेले होते, पण कमलाला कशाचंच भान नव्हतं. तिच्या डोळ्यासमोर फक्त गणेशचा तो निरागस चेहरा येत होता. ती मनातल्या मनात देवाला साकडं घालत होती. देवा, माझ्या भावाला काही होऊ देऊ नकोस. त्याने अख्खं आयुष्य आमच्यासाठी वेचलंय. आता त्याची वेळ आल्यावर मी त्याला असं सोडू शकत नाही. मागे रोहिणी आणि सरिताई धावत येत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर आता श्रीमंतीचा तोरा नव्हता, तर आपल्या भावाच्या प्राणाची भीती होती. त्यांना जाणीव झाली होती की त्यांच्या सुखासाठी गणेशने स्वतःच्या मृत्यूचा सौदा केला होता. विहिरीपाशी काय घडलं? कमला विहिरीपाशी पोहोचली तेव्हा समोरचं दृश्य पाहून तिची कळीच बसली. गणेश विहिरीच्या काठावर उभा होता. त्याचे कपडे पावसामुळे पूर्ण ओले झाले होते. तो शून्यात नजर लावून उभा होता. गणेश! कमलाने जोरात किंकाळी फोडली. गणेशने मागे वळून पाहिलं. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ताई, जवळ येऊ नकोस. मला हे करू दे. माझे 5 कोटी मिळाले की तुमचं सगळं आयुष्य सुखात जाईल. आईची औषधं वेळेवर होतील. रोहिणी सरिताची घरं वाचतील आणि तुलाही कोणापुढे हात पसरावे लागणार नाहीत. मूर्खा, कमला ओरडली. 5 कोटी रुपयाच्या नोटांनी मला माझा भाऊ परत मिळेल का? का रे? आईला पैसे हवेत की तुझा खांदा? आम्हाला तुझे पैसे नकोत, तू हवा आहेस. नात्याचा बांध फुटला. इतक्यात तिथे रोहिणी आणि सरिताही पोहोचल्या. त्या गणेशच्या पाया पडल्या. दादा, आम्हाला माफ कर. आम्हाला माहित नव्हतं
की तू आमच्यासाठी इतका मोठा त्याग करतोयस. आम्हाला आमची घरं नकोत, आम्ही हवं तर रस्त्यावर राहू, पण तू असा जीव देऊ नकोस. रोहिणी धाय मोकलून रडत होती. गणेशचा पाय घसरला. पावसाच्या चिखलामुळे तो काठावरून विहिरीत पडणारच होता. तितक्यात कमलाने झेप घेऊन त्याचा हात धरला. कमलाची ताकद तोल पेलू शकत नव्हती, पण आज एका बहिणीची माया एका डोंगरा एवढ्या संकटाशी लढत होती. रोहिणी आणि सरितानेही धावत जाऊन कमलाला आणि गणेशला ओढून मागे घेतलं. आईचा चमत्कार असा झाला की सगळे घरी परतले. गणेश सुन्न होऊन बसला होता, पण खरा धक्का तर घरात वाट पाहत होता. ज्या आईला 2 वर्षापासून बोलता येत नव्हतं, त्या शांताबाई आज दरवाजापाशी काठी धरून उभ्या होत्या. आपल्या मुलाच्या जीवावर बेतल्याचं समजताच एका आईच्या काळजातून सुटलेल्या किंकाळीने तिच्या मज्जासंस्थेला जणू धक्का दिला होता. आई अडखळत पण स्पष्ट म्हणाली, गणेश पोरा, घर पैशांनी नाही, माणसांनी बांधलेली असतात. तू गेलास तर ही वास्तू फक्त एक प्रेत होईल. कथेचं रहस्य पूर्ण उलगले. त्याच वेळी पोलीस इन्स्पेक्टर पुन्हा आले. त्यांच्यासोबत तो विमा एजंट होता. इन्स्पेक्टर हसले आणि म्हणाले, कमलाबाई, घाबरू नका, हा एजंट माझाच खबरे आहे. गणेशने जेव्हा विम्यासाठी चौकशी केली तेव्हाच आम्हाला संशय आला होता की हा तरुण काहीतरी चुकीचं पाऊल उचलतोय. आम्ही मुद्दाम हे नाटक रचलं जेणेकरून तुम्हा सर्वांना सत्याची जाणीव होईल. विहिरीवरच्या त्या भयान घटनेनंतर संपूर्ण घराचं चित्र बदललं होतं. गणेशला वाचवून घरी आणल्यावर त्या रात्री कोणाच्याही डोळ्याला डोळा लागला नाही. पण ही रात्र चिंतेची नव्हती, तर पश्चातापाची आणि आत्मसंवादाची होती. सत्याची स्वीकृती होती. दुसरे दिवशी सकाळी घरात एक वेगळीच शांतता होती. रोहिणी आणि सरिताने आपले सर्व दागिने आणि चैनीच्या वस्तू कमलासमोर आणून ठेवल्या. ताई, हे सगळं विकून टाक. या पैशांनी जे काही कर्ज फिटेल ते फेडूया. आम्हाला जाणीव झाली आहे की भावाच्या जीवावर उठून मिळवलेलं सुख हे सुख नसून विष आहे. रोहिणीने ओल्या डोळ्यांनी कबुली दिली. गणेशच्या चेहऱ्यावरचा ताण आता निवळला होता. कमलाने पुढाकार घेऊन सर्व सावकारांना घरी बोलावले. इन्स्पेक्टरच्या मदतीने तिने व्यवहाराची कायदेशीर तपासणी केली. समजले की बहिणीच्या पतीने घेतलेले निम्मे कर्ज हे बेकायदेशीर व्याजाचे होते. पोलिसांनी धाक दाखवताच व्याजाचा डोंगर कमी झाला आणि वडिलाच्या जमिनीचा एक छोटा हिस्सा विकून उरलेलं देणं चुकत करण्यात आलं. आईचं पुनर्गमन झालं. सर्वात मोठा आनंद म्हणजे शांताबाईच्या प्रकृतीत झालेली सुधारणा. मुलावरच्या संकटाने त्यांच्या मनाला जो धक्का दिला त्याने त्यांच्यातील आई जागी झाली आणि त्यांची वाचा परत आली. आता त्या पुन्हा घराच्या मालकीण म्हणून वावरू लागल्या होत्या. त्यांनी स्पष्ट बजावलं, जोपर्यंत या घराचा कणा असलेली कमला लग्नाचं बाशिंग बांधत नाही तोपर्यंत या घरात आता कसलाही सण साजरा होणार नाही. कथेचा सुवर्णक्षण असा आलेला आहे. पण कमलाने नेहमीप्रमाणे स्वतःचा विचार बाजूला ठेवला. तिने सर्वांसमोर एक प्रस्ताव मांडला. माझं लग्न व्हावं असं तुम्हाला वाटतं ना? मग माझी एक अट आहे. ज्या मुलीने संकटात आपल्या कुटुंबाची साथ दिली आहे अशा सुशिक्षित आणि समंजस मुलीशी आधी गणेशचं लग्न होईल, मगच मी माझ्या आयुष्याचा विचार करेन. योगायोगाने गणेशच्या ऑफिसमधील एक सहकर्मी सायली, जिने कठीण काळात गणेशला मानसिक आधार दिला होता, तिचं स्थळ चालून आलं. सायलीला गणेशच्या परिस्थितीबद्दल आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल प्रचंड आदर होता.
एका साध्या पण घरगुती समारंभात गणेश आणि सायलीचा विवाह संपन्न झाला. हृदयस्पर्शी शेवट. कथेचा शेवट होतो तेव्हा दिवाळीचा सण असतो. यावेळी घरात रोहिणी आणि सरिता पाहुण्या म्हणून नाही तर घराची जबाबदारी वाटून घेण्यासाठी आलेल्या होत्या. कमला आता एकटी राबत नव्हती. तिला सावरण्यासाठी सायली आणि आई खंबीरपणे उभे होते. कमला गच्चीवर उभी राहून आकाशातील आकाशदिवा पाहत होती. तिने स्वतःचं आयुष्य घरासाठी जाळलं होतं, पण आज त्या प्रकाशात तिला स्वतःचं प्रतिबिंब आनंदी दिसत होतं. शेवटी मोठी बहीण ही फक्त रक्ताचं नातं नसते, ती त्या घराची अन्नपूर्णा आणि रक्षणकर्ती असते. हे या कथेतून सिद्ध केलेलं आहे. ज्या घराची सावली मोठी बहीण असते तिथे संकटाचे ऊन कधीच टोचत नाही. कथेच्या शेवटी जेव्हा गणेशच्या लग्नाची वरात दारात आली तेव्हा कमलाच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. तिने फक्त आपल्या बहिणीची घरेच वाचवली नव्हती तर आपल्या भावाचा जीव वाचवून घराची आबरूही जपली होती. कौटुंबिक एकजूट यामधून या कथेमधून आपल्याला असा बोध भेटतो. कौटुंबिक एकजूट. संकट कितीही मोठे असले तरी जर कुटुंबातील सदस्यांनी एकमेकाशी प्रामाणिक राहून संवाद साधला तर कोणत्याही समस्येवर तोडगा निघू शकतो. गुपिते नात्यामध्ये भिंती उभ्या करतात तर संवाद त्या भिंती पाडतो. नंबर 2, मोठ्या बहिणीचे स्थान. आईनंतर मोठी बहीण ही घराचा आधारस्तंभ असते. स्वतःच्या सुखाचा त्याग करून इतरांचे आयुष्य सावरणाऱ्या कमलासारख्या स्त्रिया खऱ्या अर्थाने गृहलक्ष्मी असतात. शॉर्टकटचा धोका. आयुष्यातील संकटातून सुटण्यासाठी मृत्यू किंवा चुकीचे मार्ग जसे की विमा, फसवणूक किंवा आत्महत्या हा कधीच पर्याय असू शकत नाही. जगून संघर्ष करण्यातच खरा पुरुषार्थ आहे, हे गणेशच्या प्रसंगातून शिकायला मिळते. जबाबदारीची जाणीव. रोहिणी आणि सरिताला झालेला पश्चाताप हा एक धडा आहे की आपल्या गरजांसाठी कधीही दुसऱ्यांच्या, विशेषतः भावांच्या किंवा बहिणीच्या कष्टाचा गैरफायदा घेऊ नये. शेवटचा संदेश. ज्या घरामध्ये त्यागाची भावना आणि एकमेकाबद्दल आदर असतो तेथे दुःखाचे ढग फार काळ टिकत नाहीत. कमलाने पेटवलेली ही कर्तव्याची चूल आता संपूर्ण घराला मायेची ऊब देत होती. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही कथा तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्या. पुन्हा भेटूयात अशा नवीन कथेसह. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.